हो. आपण स्थळातील स्मृत्या बघत आहोत. आपल्या बऱ्याच स्मृत्या झालेल्या आहेत आणि आता जी स्मृती घेणार आहोत आपण, ती स्मृती अशी आहे की रामदेव नावाचे भटोबासाचे शिष्य होते. त्यांची तब्येत एक दिवशी बिघडली आणि ते आटनाला निघाले. एक दिवशी रामदेवी भटोबासा ते म्हटले. रामदेव एक दिवशी भटोबासाला म्हणाला, भटो मी आटनाशी जाईल, मी आटनाला जातो. भटोबाशी म्हटले, हो का, जा. आणि मग ते निघाले आणि भटोबाशी निघताय समय क्षेम दिले आणि त्याच्या गळ्याला म्हणजे गळाभेट केली त्याची जाता वेळेस. आणि मग तयाचे अंग ऊन लागले आणि भटोबासाला त्याचे रामदेवाचे अंग गरम लागल्यानंतर भटोबाशी म्हटले, रामा तुझे अंग ऊन आहे का, तुझे अंग ऊन आहे. आणि हो भटो म्हणूनच जातो. आणि तो म्हणूनच जातो, क्षपायला जातो, देह क्षपायला. तर भटोबाशी म्हटले, तसं नको करू, जाऊ नको, कारण तुझी तब्येत बरोबर नाही. पण रामदेव म्हटले, भटो तुम्ही म्हणता ते करू की गोसाई म्हटले ते करू? तुम्ही म्हटले ते करू का गोसाई सर्वज्ञ भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितले ते करू? पण मग भटोबास म्हणले, गोसाई म्हटले तेच करी, तेने माते उद्धरिसी. आणि मग ते निघाले, ते गेले. आणि पण भटोबासानं काय केलं, 2 माणसं त्याच्या पाठीमागं पाठवली. त्याची पाळत ठेवण्यासाठी, त्याला बघण्यासाठी, त्याला संरक्षण देण्यासाठी भटोबासानं 2 माणसं पाठवले. रामदेव निघाले त्यावेळेशी तयाशी जोर आला होता त्याला. तर भटोबासाने केशोबासा पंडित बासा ते म्हणितले, तुम्ही याते दृष्टीचे आळवीर राखा. आणि त्यांनी त्या 2 आपले शिष्य होते त्यांचे, ते बी भटोबास आणि केशोबास आणि पंडितबास, ह्या दोघांना सांगितलं की तुम्ही जा आणि त्याला लांबून लक्ष ठेवा, त्याच्यावर म्हणजे दृष्टीची आळवी राखा आणि बुद्धीची पथ्य करा. आणि तेही म्हणितले, हो का. मग मागिल्याकडून तेही निघाले आणि ते दोघं निघाले. मग त्याच्या मागं निघाले. ते रामदेवा ते टाकून आले. केशोबास रामदेवापुढे काही लोक वाखाणीती, काही श्लोक वाखाणीती. तर मग ते रामदेवाला काही श्लोक म्हणून दाखवत केशोबास आणि पंडितबास. ते केशोबास रामदेवापुढे काही श्लोक वाखाणीती, पंडितबास काही धुवा चौपदी म्हणती. आणि हे ते भजनाचा नाद होता, ते भजन म्हणत. तर ते रामदेवा काहीच चित्ती न लगे आणि रामदेवाला काही ते आवडत नव्हतं. त्याला काही ते आवडणं दोघायचं बी. आणि मग भिक्षे जाती. मग मागूनही पंडित केशोबासा ते जाती. मग मागून ते भिक्षाला जात होता रामदेव, हे मागून हे दोघं बी जात होते. आणि तया ते दृष्टी भिक्षा करते. आणि कोणी एक सोपोचकर भिक्षा घेऊन ये, ते तया ते म्हणते. आणि कोणी चांगली धडगोड जर भिक्षा आणली तर ते त्याला म्हणत की एकला भिक्षू महात्मा येईन ना, त्याला द्या, त्याला त्याच्या पात्री घालावी. यापरी अब्जोनी निरोप देती. तो रामदेव तिथं येते, तिथं उष्ण भात घालीती. मग त्याला चांगला भात मिळत असं, खायला चांगलं मिळत असं. आणि ते येरी दिशी रामदेव तो गावावर सांडिती. आणि त्याला संशय येतो की बाबा हे मला कसं काय मिळाले. आणि मग तो ते गाव सोडत करतात आणि दुसऱ्या सोडायला देतात. आणि का गावी जाती, तिथंही पंडित केशोबास पथ्याचा उपाय करते. तिथं बी तसंच करत केशोबास पंडितबास ते उपाय करते. ते आटण भंगून देत नव्हते. आणि मग काय झालं, असं झालं. आणि झाल्यानंतर काय झालं, ते आता बिमार होता तो माणूस. तर मग एक दिवशी मग काय आयसा एक दिस अमृते मायंबा तयाशी भेटी झाली. आणि तशातच एक तिसरा माणूस भेटला त्याला.
अमृते मायबा आणि त्यावेळेस असे भ्रमण करत राहत लोक एका जागी राहत नव्हते. तर मग अमृते मायबा त्याला भेटला आणि ती गोसाव्याच्या अमोघ अमृत लीळा सांगितल्या आणि त्या अमृते मायबानं ह्या रामदेवाला लीळा सांगितल्या स्वामीच्या. आणि मग लीळा सांगितल्यानंतर त्याने रामदेवाच्या अंतर्बाह्य निवाले आणि त्यानं त्याचं अंतर्बाह्य म्हणजे खुश झाला तो. आणि मग रामदेवी तो कोणी म्हटले, भले केले मायदेवा, तुआ गोसाव्याच्या अमोघ लीळा सांगितल्या. आणि ते म्हणे, बरं झालं तो आम्हाला गोसाव्याच्या अमोघ लीळा सांगितल्या. मी वैसे तिथं एक रुरू करी आणि एक ठकठक करी, म्हणजे ते केशवभासन पंडितबास दोघं येईल म्हणे आणि ते एक रुरू करीन एक ठकठक करी. तू मातेने विले आणि तू मात्र मला तू शांत केलंस. येतुलेने काळे की एक दिसा का हो नेली जे रामदेवा देवस्थान झाली. आणि मग 1-2 रोजातच त्या रामदेवाचं देवस्थान झालं. देवस्थान समयी भट्टोबाशी महावाक्य व्याख्यान केशववासी महावाक्य व्याख्यान सांगितले. महानुभाव संप्रदायामध्ये महावाक्याला फार महत्त्व आहे. आणि मग ते मरतासमयी त्या केशववासानं महावाक्य सांगितले, त्याला महावाक्य सांगितले. इथलेनी देहावसान झाली आणि तो वारलं एवढ्यात एवढे देहावसान झाले. मग तिथे निक्षेप केला आणि त्याला त्याचं दफनविधी बी केला त्यानं. आणि मग तिघे भट्टोबासापाशी आले. येता देखोनी भट्टोबाशी म्हटले, मायदेव केशवदेव पंडित आले. तिघंजण आले पण पंडिताचे पाऊल हारी न पडे, म्हणजे त्याचे पाऊल जड दिसायले पडताना. तर रामाचे काळे कांड पडले. रामदेव वारला कानू बाबा असं भट्टोबास म्हणले. तो ते आले. भट्टोबासा भेटी झाली. पंडितबाशी केशवबाशी क्षमार्थ सांगितले, सर्व गोष्ट वारली हे सांगितलं. आणि मग रामदेवाचे अवघेच सांगितले, मायदेवा तू आलाशी माते तो निविले. भट्टोबाशी हे ऐकून म्हटले, जैसे आपणे ते धिकरीजे तैसेच पुढील ते धिकरीजे, हे देण्याचे कार्य केलं. म्हणजे हो ते असं म्हणलं म्हणायचं त्याला की केशवबासानं पंडितबासानं सांगितलं त्याला, परंतु त्याला सांगता नाही आलं का त्याला कळलं नाही काय माहीत. पण मात्र त्या मायंबासानं मात्र सांगितलेलं त्याला, अमृते मायंबापानं सांगितलेलं त्याला समजलं आणि तो त्याचं अंतःकरण निवारलं त्यानं. तर हो अशा ह्या स्मृती आहेत भट्टोबासाच्या काळात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या स्मृती आहेत. जरी याच्यात ज्ञान नसलं, जरी ह्या आपल्याला वाचायला गोड वाटत नसत्या, म्हणजे त्याच्यात रस नसेल, परंतु त्या मोचक आहेत. ते जर आपण ऐकल्या तर आपल्याला निश्चितच पुण्याचा साठा आपल्याजवळ होईल. त्यामुळं अशा स्मृत्या वगैरे आपण ऐकल्या पाहिजे आणि आपलं बरं करून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.